नमस्कार मैत्रिणींनो, शारदा होम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मेंदू वडा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। 1 किलोला थोडी कमी आहे ही, तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही 1 किलो अर्धा किलो घेऊ शकता। आता आपण ही स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून घेणार आहोत। 3 ते 4 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची, चोळून। डाळीला पावडर लावलेली असते ना, कीड होऊ नये म्हणून बोरिक पावडर हे लावलेलं असतं। तर स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 पाण्यात आणि 3 ते 4 तास आपण तिला भिजून घेऊया। हे बघा, मेंदूवड्याची डाळ मी 6 ते 7 तास भिजून घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया। पाणी काढून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वाटताना घालायच्या आणि अर्धा इंच आलं घालायचं। हे सगळं याच्यात आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, असं पाणी काढून घ्यायचं। डाळीमधलं पाणी घालायचं नाही, आपल्याला घट्टच वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। पाणी असं काढून घ्यायचं। हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ घट्टच वाटून घ्यायचं आहे। पाणी थोडं एखादा पाण्याचा शिपका तुम्ही देऊ शकता, जास्त नाही घालायचं। तर मी सर्व डाळ ही वाटून घेते मिक्सरला। अशा पद्धतीत वाटून घ्यायचं बघा, घट्ट। बघा, मी असं मेंदूवड्याचं पीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। असं घट्टच बारीक करायचं आणि हे हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं। हाताने एकजीव करून घ्यायचं, जेवढं मिक्स करता येईल तेवढं असं छान मिक्स करून घ्यायचं। आणि 1 तास मी याला परत फॉर्मॅट करायला ठेवणार आहे। त्याच्यानंतर याच्यात मीठ घालणार आहे। तुम्हाला जेव्हा बनवायचे तेव्हा तुम्ही 1-2 दिवस हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। तेव्हा फ्राय करणार तेव्हाच मीठ घालायचं। आता मी 1 तासाने याच्यात मीठ घालणार आहे। मी भिजवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता बारीक हिरवी मिरची कट करून टाकणार आहोत। ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही पाहिजे तर नाही पण टाकू शकतात, पण छान लागतात, टाकून बघा। आणि मीठ घालूया, नुसार मीठ घालायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं छान। मीठ घातलेलं आहे ना, मीठ छान मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून। आपण आता मेंदूवडे फ्राय करून घेऊया। असं कुठलंही भांडं घ्यायचं गोल आकाराचं, याच्यावर आपण मेंदूवडे बनवून घेणार आहोत। परफेक्ट साईज बनते, सोपी पद्धत आहे, तुम्हाला पण जमेल। असं कॉटनचा कपडा घ्यायचा, कॉटनचा रुमाल, आणि असं घट्ट बांधून घ्यायचं। असं याच्यावर आपण मेंदूवडे बनवणार आहोत। तेल गरम करायला ठेवलं आहे मी एकीकडे, कपडा गोल असं। याच्यावर आपण मेंदूवडे बनवणार आहोत। तेल छान गरम झालेलं आहे। पाणी लावून घ्यायचं असं ह्या कपड्याला, आणि हाताला पण पाणी लावून घ्यायचं नाही। आता आपण मेंदूवडा बनवणार आहोत। तर असे साईजप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे, हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि असं याच्यावर ठेवून आपण शेप बनवणार आहोत मेंदूवड्याचा। एकदम सोपं आहे, सोपी पद्धत। तर हे बघा, अशा प्रकारे बनवायचं। हातावर घ्यायचं आणि असं त्याला सोडायचं। मी अजून एक बनवून दाखवते। गोल गोळा करून घ्यायचा, मध्ये होल करायचं। हे असं एकदम सोपं आहे, परफेक्ट शेप बनतो मेंदूवड्याचा। आणि असं हे बघा, असं तुम्ही असं बोटावर घेऊन आणि असं पण टाकू शकता। तेलात सोडायचं, असं पण करू शकता। इथे मी तुम्हाला 2 प्रकारे मेंदूवडे बनवून दाखवले आहे। तुम्ही कुठलीही पद्धत करू शकता, दोन्ही पण सोप्या आहेत। मेंदूवडे आपण आता फ्राय करून घेऊया मस्त। गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची। फुगून वरती आलेले आहे। आता आपण याला पलटी मारूया। बुडबुडे पण कमी झालेले आहे, मग समजून घ्यायचं की मेंदूवडा फ्राय झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। छान असे मेंदूवडे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही मेंदूवडा बनवू शकता। खूप छान बनतात, क्रिस्पी बनतात। हे तुम्ही सांबार, नारळाची चटणी,
याच्यासोबत खाऊ शकतात, खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले. हेल्दी खा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.